हाय गाइस, स्वागत तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आजच्या व्लॉगमध्ये मी लेट आलो स्वतःवर, कारण की थोडंसं आज जरा जास्तच थंडी होती सकाळी म्हणून थोडं लेट आलो. नाही तर युजली 7 वाजता येतो, 7-7:30 येतो आणि आलेल्या आधी गोल्लो फिरवतो इकडं. आणि आज आपल्याला काम आज नाही पण थोड्या दिवसांनी आपल्याला काम येतं आहे, तुम्हाला आधी सांगून ठेवतो मी. म्हणजे जो आपलं ब्रूडिंग सिस्टम आहे ना, आपलं पिंजरा आहे ना, पिंजऱ्यामध्ये थोडे गॅप्स आहेत. तिथे पूर्ण आपण नवीन हे मारतो, त्याला काय बोलतात, ताडपत्री. कारण की इथून आता थंडी जास्त आहे म्हणून थोडी नवीन आपली बॅच येईल पिल्ल्यांची. ते आपण फक्त पिल्ली वाढवणार आहोत, म्हणजे त्यांच्यासोबत मम्मीने ठेवायची. मोठी कोंबडी ती नाही ठेवायची, फक्त पिल्ली ठेवायची. आणि मग ती त्याच्यासाठी हीट व्हायसाठी आतमध्ये बल्ब राहील. आणि मग साईडहून थंडीची हवा नको जाण्यासाठी पूर्ण पॅक करून टाकू. तुम्हाला दाखवतो मी कुठे तारपत्री लावायचे ते. गॅस इथं हे बघा, जी हिवल जागा आहे ना, ही वरची वगैरे ही वगैरे पूर्ण पॅक करू. त्या साईडची दिसते, थांबव त्या साईडने पण दाखवतो. आणि हा पूर्ण निघून केला ना, हा पूर्ण पॅक करू आपण पूर्ण. हे बघा, हे सगळे कसे असे केलेत की मी वरती होऊ शकतात. ते पण पूर्ण पॅक करून टाकू, कारण की थंडीच्या बिलकुल पिल्ल्यांना थंडीची हवा नको, नाही तर डायरेक्ट मरून जातील पिल्ले म्हणून. आणि त्या साईडने पण दाखवतो मला. हे बघा, या साईडने तर पूर्ण ओपन ठेवलं आहे मी, या साईडने हवा वगैरेसाठी. कारण की आता गरमीचाच सीझन होतं ना, म्हणजे गरमी पावसाळा होतात म्हणून त्यासाठी. आता मी पूर्ण पॅक करून टाकेल या वेळेस. आणि जे हे वरचे बल दिसत ना, हे बघ, हे ते थोडेसे खालती घेईन, हे थोडेसे वरती आहेत, ते थोडेसे खालती घेईन. आणि त्यानंतर मग जर का आपले पिल्ले जसे 10 नाही 5-6 दिवस झाले ना, 5-6 दिवसावरती का, मग मी आता पण लास्ट टाइम जे केलं तर तशी नेट लावून, तसं मी तशी लावून ह्या साईडला लावीन नेट. कारण की या साईडला बाबा आता मला करतोय म्हणून त्या साईडनी थोडंसं पुढून असं छोटी पण थोडीशी मोठी बनवीन, नेट बनवीन. आणि त्यात थोडीशी भुसावर टाकी त्यांना वाकरायसाठी वगैरे. आणि काहीच आपलं आता इन्क्युबेटर येणार आहे नेक्स्ट सॅटर्डेला, म्हणजे आज आहे मंडे, अजून 5 दिवस आहेत. 5 दिवसानंतर आपलं इन्क्युबेटर येईल. मग आपण नेक्स्ट मंडेला लावू. संडेला जरा समजून घेऊ कसं वापरायचं वगैरे, टेम्परेचर वगैरे किती ठेवायचं असतो सगळं आपण बघून घेऊ. त्यानंतर मंडेला लावू. आणि मंडेला आपली एक कोंबडी उभाने बसणार ना, ती ब्लॅक होली, तिला पण मंडेला बसू. मग सोबत दोघांचे पिल्ले ठेवू आपण याच्यात आपल्या ब्रूडिंग सिस्टममध्ये. गाईस, तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो. एक नवीन रोग आला, तो रोग कुठला आहे तुम्ही सांगा मला. हा बघा, हा आपल्या खायचं पाण्याची वेल, त्याला रोग बघ किती आलाय, कसला आलाय काय समजत नाही. हा बघा, हा वाला हा काय रोग आहे काही माहिती नाही. हे बघा, याला काय आपल्या ॲलोवेराला पण धरलाय, काय माहिती जागेवर आलं की काय माहिती. आणि आता ह्याला खालती टाकल्यानं पूर्ण असं कलर होईल बघा. हा बघा, जर आपण खालती आपटू ना, तसं पूर्ण कलर निघून जाईल. काय माहिती भाई. सोड, ह्याला औषध मारायला लागेल, नाही तर पूर्ण हे होईल. आणि ही बघा, खायची पानं मग कसली भारीत आलेत. हे बघा, आता ह्याला बाबांनी हे मांडव बनवलं आहे, मग मांडवावरती वेल जाईल पूर्ण, मग एकदम भारी दिसेल. कारण की पूर्ण बाहेर आले ना, त्यासाठी ते आता इथं मांडवावर जाईल पूर्ण, मग ती भारी दिसेल. जसं हे बघा, आता पिल्ल्यानं काहीतरी भेटलं आतमध्ये. हे बघा, काहीतरी घेऊन धावतोय. हे बघा, काहीतरी घेऊन धावतोय तो. हे काय रे. चला आता आपण पिल्ल्यानं खायला देऊ. तेच देऊ, पीठच देऊ खायला. कारण की आता पीठ नंतर मग त्याला बाहेर सोडलं, मग ते बाहेरचं सगळं भाजीपाला वगैरे खातात. मग आता त्यांना पीठ देऊ. गॅस हे आपलं खायला रेडी आहे. आणि मी ते पाठी चूक लागली, चूक कशाला ते तुम्हाला दाखवतो मी, थांबा. हे बघा, चूक लागली ते वरती राहतो, आणि वरती राहिला ना मग ते खालचं जे आपलं तूस वगैरे असतो ना, त्याला लागत नाही. म्हणून त्यासाठी आपण ते चूक लावले आणि वरती राहतो ते खाली. बघा कसं, हे बघ कसं अननस लावले छोटे. हे बघा किती बघा, 1 2 3 4 5 आहेत. 5 अननस लावलेत, 6 हवे हिशोबाने 6 अननस लावलेत. आणि त्या साईडला पर्यंत 2-3 त्या साईडच्या येतात, मस्त असतात, गोड असतात. गाईस बघा, आता आपल्या वेल चढवण्यासाठी असं हे करायचं आहे, असा बांबूचा. आणि आपल्याला हे पण बनवायचं आपल्याला. हे जे हा नर्सरीमध्ये भेटतो, लय महाग भेटतो म्हणजे. आणि आपण हा घरी इझी बनवतो, इझी
व त्यासाठी आपल्याला फक्त लागणार आहे एक बांबू लागेल मोठा. त्या आपल्या किती माप घेऊ शकतो तेवढा बांबू लागेल. आणि हे तर आहे आपल्याकडे ऑलरेडी. गाईस आता हा आहे दुसरा दिवस आणि मी आता ते जे आपले स्टँड करायचे ना ते काल नाही केलं, ते आज करते. कारण की काल खूप जास्त लेट झालं होतं, ऊन पण होतं म्हणून घरी गेलो आणि आज ते आपल्याला करायचे आहेत. हे बघ आपलं काल बांबू वगैरे आपण रेडी केलं आहे, रस्सी पण आहे आपल्याकडे आणि तो हे पण आहे. मग असं मला दाखवतो कसं करायचं ते. गाईस आता आपण सुरू करतो करायसाठी. त्यासाठी आपण घेतलं रस्सी, घेतलं एक बांबू आणि हे आपल्याला नर्सरीमध्ये भेटेल कुठल्या पण, म्हणजे स्वस्त भेटेल. आपण जेव्हा करतोय ना त्यापेक्षा स्वस्त हे भेटेल म्हणून आम्ही हे आणलं आहे. गाईस आता हे बघा, आता आपला बांबू एवढा मोठा आहे तर आपण इथून स्टार्टिंगपासून सुरुवातीपासून नाही लावायचं, कारण की ही जागा आहे ना पूर्ण जमिनीच्या आतमध्ये जाईल. म्हणून थोडंसं वरतो इथून घेऊ आपण, इथून पूर्ण वरती जसं लावू. चला आता आपण सुरुवात करू लावायची. असं घ्यायचं आणि जस्ट असं हे बघा, जस्ट असं हे करायचं आणि ह्याला रस्सीने बांधायचं. बस सिंपल एकदम. हे बघा गुंडीत द्या असा. हां हे बघा असं फक्त बांधायचं बस, बाकी काहीच नाही. सिंपल एकदम. गाईस आता इथे बघा मी एवढं असं बांधलंय. थोडंसं घट्ट घ्यायचं बांधायचं, कारण की घट्ट घेतलं ना मध्ये सुटणार नाही म्हणून. हे बघा असं हे बघा असं घ्यायचं एकदम नीट. गाईस तर मी काम करतो, गोलू बघा कसं झोपला एकदम. हा बघा झोपलाय बघा मस्तपैकी. थंड थंड आहे पूर्ण, कारण की पूर्ण जमीन अजून ओली आहे ना म्हणून. गाईस आता आत्ताशी एकच आपला बांबू झाला आहे, तसे आपल्याला 4 करायचे, 4 म्हणजे अजून 3 करायचे. तर इथून बांबू घेऊ. बांबूंचा रॅक बघा बापाने कसं केलं आहे. हे बघा बाबाची आयडिया म्हणजे डेंजरच. हे बघा बांबूंचा रॅक बघा कसं करायचं, खतरनाक. आता इथून आपण 3 बांबू घेऊ. 3 बांबू घेतले आपण. आता आपण परत सेम रिपीट तेच करू. परत ते गुंडू ह्याला आणि तिकडे ठेवून देऊ. मग अशी आपली झाडांची वेल आहेत ना ते एकदम नीट उगतील ना म्हणून, त्यासाठी. नाही आता एकदम खराब दिसत. हे बघा कसले रस्ते बिस्ते आलेत बघा, म्हणून त्यासाठी करतोय आपण. तसे हे बघा आपण 4 बनवले आहेत मस्तपैकी. आता हे 4 हे बघा हे वरती येतात ते तेवढंच खालती येतील मातीच्या. हे बघा आपली वेल कशी फालतू आली बघा. हे बघा इकडे पडले अशी तशी. आणि हा बघा हवाला रोग आहे ना, रोग तो वाढतच चाललाय. हा बघा हा जो रोग आहे ना, रोग तो वाढतच चाललाय. त्याला औषध मारावं लागेल काहीतरी. काय आता मी चाललो घरी डायरेक्ट, कारण की आता जाम ऊन झालं आहे. 1 वाजले होतं. हां 1 वाजलेत. आता येईन मी संध्याकाळी 4:30 4ला येईन शेतावर परत.